जय शिवराय. जय शिवराय, जय श्री महाकाल, जय भवानी, जय शिवराय. काय नाव आपलं? माझं नाव शिव एकनाथ. तो प्रवास कुठून सुरू केला तुम्ही? मी क्रांती चौक येथे छत्रपतींचं खूप मोठी प्रतिमा आहे, त्या प्रतिमेला अभिवादन करून तिथून संकल्प घेतला. छत्रपती संभाजीनगर तिथून निघालो, त्र्यंबकेश्वर करून आता मी रायगडकडे निघालोय. मिशन 6 जून. माझा उद्देश हा आहे की सकल हिंदू समाज एकत्रीकरण यावा. जातीपातीत विखुरलेला जो आपला महाराष्ट्र आहे तर तो पूर्णच्या पूर्ण हिंदू म्हणून एक व्हावा अशी माझी धारणा आहे व नारी सशक्त व्हावी. तुमचा हा किती दिवस झाले तुम्ही हा प्रवास करताय? आता 12-13 दिवस झाले असेल मी निघालोय. प्रवासामध्ये काही अडचणी? पायात काटा घुसला म्हणून काटा बघत बसायचं नाही, आपल्याला काटा काढून आपला मार्गस्थ निघत राहायचंय. ही माझी 3 वर्ष झाली मी हे काम करतोय. ती यात्रा केली होती, तिथून मी सगळ्यात जास्त छत्रपतींबद्दल जी माझ्या मनात आदर आला ना तर त्यावेळेस आला की फक्त मी पहिले आधी मानायचो छत्रपती आहे शिवाजी महाराज, आपण आपल्या मातृभूमीत असं शिवजयंती आली स्टेटस वगैरे ठेवायचं. पण ज्यावेळेस मी घृष्णेश्वर, ओंकारेश्वर, उज्जैन, मथुरा, हरिद्वार, केदारनाथ, बद्रीनाथ, अयोध्या, काशी ही पदयात्रा केली ना तर मला बाहेर, महाराष्ट्राच्या बाहेर मला विचारलं नाही तुझी जात कोणती आहे. मला हे विचारलं की बाबा तू कहाँ से आया है. मी म्हटलं महाराष्ट्र से आया है. ते म्हणायचे अरे ये मराठी है, ये पागल है, ये कुछ भी कर सकते. म्हणजे 350 वर्षापूर्वी जे माझ्या राजानं पेरलेलं जे बी आहे ना आजही त्यांच्या वंश वळागत नाही का त्यांच्या ब्रेनमध्ये बसलंय की आपला ज्याही वेळेस धर्म संकटामध्ये येईल ना त्यावेळेस महाराष्ट्रातले मराठे हे त्या संकटावरती मात करतील. असं नाही की मराठा हा एक जात आहे. मराठे म्हणजे छत्रपतीच्या मातीत राहणारे हिंदू असो किंवा मुस्लिम असो त्यांना बाहेर मराठे म्हणूनच संबोधले जातं. तिथून मी इन्स्पायर झालो. नंतर मग मी हरिद्वार ते केदारनाथ परत 2025 मध्ये छत्रपतींची मूर्ती घेऊन केदारनाथला पोहोचलो. तिथं धामी सरकारनं तर पूर्ण एकदम तगडा म्हणजे दिल खुशच झालं होतं. त्यांचं छत्रपती पाहून डोळ्यात पाणी आलं होतं त्यांच्या. महाराजांचं वजन तर आपण पेलू शकत नाही, नाही. परंतु ही प्रतिमा घेऊन तुम्ही निघालेले आहात तर साधारण काय आहे? वजन किती आहे? हे टोटल बॅग वगैरे धरून हे टोटल 35 किलो वजन आहे. काय त्रास होतो का? नाही हा नाही त्रास. बाकी हे तर त्रास तर यांच्या पुढे काहीच नाही. मग तुमचा मुक्काम कसा काय असतो? काय मुक्काम मंदिर पाहून, कारण की छत्रपतींची विटंबना हे एक अग्रेसर आहे ना आपल्यासाठी, कोणाकडनं काही होऊ नये म्हणून मी मंदिरात किंवा आश्रमात स्टे करतो. बाकी अदरवाईज कुठंच मी थांबत नाही, काही नाही. जेवणाची व्यवस्था? जेवणाची व्यवस्था कोणी दिलं तर ठीक आहे, नाहीतर मग ते पदरनच करायचं आपलं. कम से कम मला 25,000 रुपये मी बजेट घेऊन निघालोय. अच्छा. तरुणांना हा आव्हान आहे की परत श्री माते समान जाण. चला, छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. नमः पार्वते पते हर 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 महा.